सर्वांना नमस्कार। आज या सत्संगाच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये जो काही लाभ व्हायला पाहिजे आणि तो लाभ म्हणजे मुख्य जो आहे ते म्हणजे संतांचं दर्शन। आणि हे संतांचं दर्शन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत आपलं पूर्वसुकृत जे आहे ते पूर्वसुकृत ते फळाला येत नाही तोपर्यंत संतांचं दर्शन, संतांची भेट, संतांचा उपदेश आपल्याला प्राप्त होत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसी कर्मसाम्य दशा येईल जे विरेशा, श्री गुरु आपैशा भेटो लागे। किंवा पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो। अशा पद्धतीनं या मानवी जीवनामध्ये आपण आलो, पण आल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठं काय भय असेल? कोणतं भय आपल्याला सगळ्यात मोठं? तर आपल्याला भय आहे की आपण काय होणार, एक दिवस काय होणार, जाणार, आहे की नाही? तर संत म्हणतात, बाबा कोण जाणार आहे? गुरु काय करतात आपल्याला? जे भय आहे ते कशाचं आहे? दोरीचं आहे का सापाचं आहे? बघा, मगाशी संदीपरावनी काय सांगितलं? दोरीचं अज्ञान झालं आणि सापाची भ्रांती झाली, झाली की नाही? मग हातात बॅटरी गेल्यावर कशाचं ज्ञान झालं? दोरीचं झालं। मग साप कुठे गेला? साप नव्हताच, पण सापाची भ्रांती झाल्यानंतर काय झालं? तो साप मला चावेल। कुणाला चावेल? कुणाला? देहाला चावेल आणि मग माझा मृत्यू होईल। म्हणजे आपल्याकडे भ्रांती पहिली कोणती आहे? तर मी देह आहे, ही कोणती बुद्धी आहे? देहात्मबुद्धी, देह सत्यत्वाची भ्रांती आहे। आता आमच्याकडे सगळी जी भ्रांती आहे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते मी ब्रह्म आहे का देह आहे? काय माहित म्हणा, कोण आहे मी कुणास ठाऊक, पण मी आहे का नाही? आपल्या सगळ्यांना मी आहे या अनुभवे सत्ता प्रगटे। ती जी काही सत्ता आहे, ज्याला आपण परमात्म तत्व म्हणतो, भगवंत म्हणतो, ती आपल्या अंतकरणामध्ये कशाच्या माध्यमातून प्रगट व्हायला लागल्या? तर संत म्हणतात, मी आहे या अनुभवे सत्ता प्रगटे, अनंत जन्म ज्ञान चेतन न घटे, स्वप्नीही निद्रा सुख कदापि न विटे। बघा काय सांगायला लागल्यात, अनंत जन्म आमचे झाले तर आमचं जे अस्तित्व आहे, आम्ही मागच्या जन्मात होतो का नव्हतो? माऊली होतो ना? मग आम्ही आमचं अस्तित्व गेलं का शरीराचं अस्तित्व गेलं? दोरीचं अस्तित्व गेलं का सापाचं अस्तित्व गेलं? असलेलं अस्तित्व गेलं का नसलेल्या अस्तित्वाची भ्रांती गेली? विचार करायला पाहिजे। म्हणून संत म्हणतात, जे आहे त्याचा कधीही अभाव होत नाही आणि जे नाही त्याचं कधीही अस्तित्व असू शकत नाही। मग आता काय झालंय? नसलेला साप आमच्या गळ्यात पडायला लागलाय आणि असलेली दोरी आम्ही विसरायला लागलोय। मग हा दृष्टांत झाला। संत काय म्हणतात? मी आहे। कोण आहे? तर मी एक ईश्वर आहे, मी एक ज्ञानरूप आहे, मी एक चिद्रूप आहे, मी एक आनंद रूप आहे, मी एक आत्मरूप आहे। असो आमचं जे अस्तित्व आहे ते मागही होतं, जागृती ती आहे, स्वप्नात ही आहे
आणि सुषुप्ती ती आहे, आमचं अस्तित्व कधीही गेलेलं नाही. कारण का? त्याचा कधी अभावच होत नाही. दोरीचा कधीही अभाव होत नाही. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा विसरलोय. काय झालंय? आमचे महाराज गोष्ट सांगतात. जावई गेला, कुठे गेला? सासरी गेला आणि त्यानं आंबोळी खाल्ली. आणि आंबोळी खाल्ल्यावर काय झालं? त्याला आवडल्यावर येताना बिचारा आंबोळी चांगली आहे म्हणत 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 आला आणि शेणाच्या ह्याच्यावरनं घसरल्यावर काय झालं? पसरला आणि आंबोळीला विसरला. घरी आल्यावर पत्नीला म्हणला, मला ते पाहिजे. काय पाहिजे? ते पाहिजे, कारण विसरलं होतं. आणि विसरल्यावर पत्नी म्हटली, सांगा तरी. पण त्यावेळेला काय नव्हतं? मोबाईल नव्हता, नाहीतर विचारलं असतं. मग मारायला सुरुवात केली. मला ते पाहिजे, तुला एवढी अक्कल नाही, मला ते पाहिजे. असं करून मारामारी झाली. पत्नीची पाठ लाल झाली. आणि मग शेजारची म्हातारी आली, अरे भांडायला काय झालं एवढं? आणि पत्नीची पाठ म्हणले मारून मारून आंबोळीसारखी लाल केलीस म्हणली. बघा म्हणला, मला आंबोळीच पाहिजे होती. मग मार कशाला खायला लागला? तर आंबोळी विसरल्या. तसं आम्हाला मार खायला लागलाय, आम्हाला मरणाचं दुःख व्हायला लागलंय. कशामुळं? जसं त्यानं आंबोळी विसरली, जसं दोरीला आम्ही विसरलो किंवा दोरीचं अज्ञान झालं, तसं मी कोण आहे याचं मला अज्ञान झालंय. आणि ते अज्ञान होऊन मग मी स्वतःला या देहा एवढा परिचिन्न मानायला लागलो. आहे की नाही? आम्ही आता काय समजायला लागलोय? आमचं अस्तित्व तर गेलंच, दोरीचं अस्तित्व तर गेलंच, आमच्यातल्या असलेल्या ईश्वराचं अस्तित्व तर गेलंच. ज्याच्या सत्तेवर हे सगळं कार्य करायला लागले त्याचं विस्मरण आहे. बघा तुम्ही, आता बल लागला का लाईट लागला? हो नाही, ते बल लागला का लाईट लागला? काय लागला? बल कुणामुळे लागला? लाईटमुळं. आता बल लागलाय का लाईट लागलाय? लाईटमुळं बल लागलाय. कुणाचं अस्तित्व आहे आणि कुणाचं नाही? बलाचं अस्तित्व कुणामुळं आहे? लाईटमुळं आहे. मग लाईटचं स्मरण आहे का बलाचं? लाईटचं स्मरण आहे. अहो, बलाचं स्मरण आहे. तसं ह्या बलाचं स्मरण आहे. हा बल आहे, ह्यातलं जातंय काय आणि राहतंय काय सांगा? लाईट जातोय का बल जातोय? काय जातोय? लाईट जातोय. अहो, बल जातोय. हो, लाईट कुठं जातोय? अहो, लाईट जर गेला तर दुसरा बल लावायचा कसा? तसं ह्यातला बी लाईट जात नाही. आता हे तर लाईट आहे की नाही? आहे ना? त्याला तर वायर टाकायला लागत्या, ह्याला वायर टाकायला लागत नाही. लाईट कायम आहे ना? मग हा जागृतीमध्ये बल लागतोय. आता हे बल लागलाय आणि हे बल कसा आहे? तर इथं 5 बल लावल्यात. कोणकोणते? डोळा, पहिला इकडून घेऊया, कान, नंतर त्वचा, नंतर डोळा, नंतर रसना, नंतर नाक. हे 5 मुख्य बल. हे बघायला जसं मदत करते ना, तसं हे जगामध्ये ही ज्ञानेंद्रिय बघायला मदत करतात. हे 5 मुख्य बल. आणि त्याच्या शेजारचे जरा हे करणारे, त्याच्या खालचे नाही का बलातले प्रकार असतात. हे जरा चांगला आहे, 20 वॅटचा आहे, हा 30 वॅटचा आहे. तसं याच्या खालचे दुसरे बल आहेत. कोणकोणते? तर वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि शिश्न. हे 5 दुसरे बल. तसं हे या देहाला हे बल लावल्यात. म्हणजे इंद्रिय, हे स्थूल देह आहे आणि हे स्थूल देह ह्या पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या सगळ्या बलांना मागणं एक लाईट दिलाय. आता हे दिवसभर काय होतंय? लाईट घेतंय हे जीव जो आहे की नाही, जीव कसा तयार झाला? तर आपण कोण आहोत ते आता आम्ही विसरलोय. आता काय झालंय? तुम्ही मी झालाय आणि मी तुम्ही झालोय आणि आमचं अस्तित्व आता लोपलंय. मग कोण झालंय? तुम्ही मला बघायला लागलाय, पण मला बघायला लागलाय म्हणजे देहाला बघायला लागलाय का चैतन्याला बघायला लागलाय? आणि चैतन्याला बघायला ही स्थूल दृष्टी काम करत नाही.
पण आम्ही स्थूल दृष्टीनं माझ्याकडे बघितल्यामुळे आणि मी तुमच्याकडे बघितल्यामुळे मी तुमच्या देहा एवढा झालोय आणि तुम्ही माझ्या एवढा देहा एवढा झालाय, आणि त्याला संत म्हणतात अहंकार. आम्ही जेवढ्या जेवढ्या वस्तूकडे बघतोय तेवढंच आमचं ज्ञान होते. बघा तुम्ही एखाद्या वस्तूकडे बघितलं, खुर्चीकडं, ते खुर्ची एवढं आमचं ज्ञान होते. आमच्या ज्या अंतकरणामध्ये खुर्ची एवढंच आम्ही होतोय. गायीकडे बघितलं तर गायी एवढंच आम्ही होतोय. तसं आमचं अस्तित्व जे आहे की नाही ते आम्ही विसरून, ते ज्या वेळेला आमचं ज्ञान आहे ते अंतकरणामध्ये प्रतिबिंबित होतंय, आणि अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झालं की त्या अंतकरण हे अज्ञानाचं कार्य आहे. त्या अंतकरणामध्ये अज्ञान आहे. कधी आलं अज्ञान माहीत नाही, अनादी काळापासून अज्ञान आहे, आणि त्या अज्ञानामुळं हा जीव जो आहे तो स्वतःला करता भोगता, पापी पुण्यवान, सुखी दुःखी, संसारी मर्त्य, अशा पद्धतीचं आमच्याकडे आता विपरीत ज्ञान आहे. काय झालंय, आम्ही स्वतःला विसरलो, अज्ञान निर्माण झालं. अज्ञानाचं कार्य अंतकरण, अंतकरणात आमचं जे ज्ञान आहे ते प्रतिबिंबित झालं, आणि प्रतिबिंबित झाल्यानंतर त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळं आम्ही स्वतःला जीव समजायला लागलो. त्याला संसारी म्हणतात, त्यालाच प्रमाता म्हणतात. पण आता हे आपल्याला ते लगेच समजणार नाही. मी काय म्हणतोय ते तुमच्या लवकर आता लक्षात येणार नाही, पण आता नुसतं ऐकून घ्या आणि नंतर आपण त्याच्यावर विचार करूया. मग हा जीव तरी, आमचे महाराज सांगतात, आम्ही स्वतःला जीव तरी समजतोय का हो? बघा की तुम्ही, दिवसभर आम्ही बोलताना म्हणतोय मी जीव आहे म्हणतोय. काय म्हणतोय? मग काय म्हणतोय? अहो काय म्हणतोय माहीतच नसते. आम्ही या स्वतःला आम्ही देह आहे हे पण आम्हाला माहीत नसते. आम्ही काय म्हणायला लागलोय, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी अमका आहे, मी तमका आहे. अशा पद्धतीच्या आमच्या बुद्धीमध्ये अहंकार आम्ही घेऊन आता जगायला लागलोय. आणि संत काय म्हणायला लागल्यात, तर हे असं जे आमचं जे जीवन आहे ते काय आहे, हे विपरीत जीवन आहे. काय आहे? विपरीत ज्ञानातलं जीवन आहे. मग हा जीव काय झालाय, हा जागृतीमध्ये या इंद्रियांच्या माध्यमातनं आता बहिर्मुख झालाय. काय झालाय? बहिर्मुख झालाय. आणि जागृतीमध्ये हे सगळं व्यापार आम्ही करायला लागलोय, आणि हे व्यापार करून त्याचे जे काही, लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका, आम्ही हे व्यापार करायला लागलोय. मग आता व्यापार करत असताना आम्ही स्वतःला जाणून व्यापार करतोय का विसरून व्यापार करतोय? आम्ही स्वतःला विसरून व्यापार करायला लागलो. काय करायला लागलोय? स्वतःला विसरून आम्ही व्यापार करायला लागलोय, सगळे व्यवहार करायला लागले, सगळे कर्म करायला लागलोय आम्ही. आणि मग हा जो काही मगाशी सांगितलं की हा जो जीव आहे तो या जागृतीमध्ये हे सगळं सत्य मानून सगळं करायला लागलाय. त्याचे जे व्यापार, आता हे व्यापार कुणाचे आहेत? तर संत म्हणतात हे व्यापार हे प्रकृतीचे आहेत. हे डोळ्याचं कार्य काय? पाहणे. कानाचं कार्य काय आहे? ऐकणे. त्वचेचं कार्य काय आहे? त्याचा धर्म काय? स्पर्श करणे, नाही का? आता पाहतोय कोण? डोळा. पण आपण बोलताना काय म्हणतो? मी पाहतो का डोळा पाहतो? म्हणजे पाहतो डोळा, पण त्याचं कार्य, त्याचा धर्म आम्ही काय म्हणतो? मी पाहतो. आता आपण घरातलं उदाहरण घेऊया. चपाती कोण करते? मी करतो का हात करतो? कोण करतं? हात नाही करत, हात करतो. तवा करतो का? तवा नाही. बर, गॅस स्टोव नाही. बर, परात, पीठ मळायला पाहिजे ना. मग आता चपाती जर करायची म्हटलं तर डब्बा पाहिजे, गहू पाहिजे, पीठ पाहिजे, तेल पाहिजे, पळपूट पाहिजे, लाटणं पाहिजे, त्यानंतर तो तवा पाहिजे, त्यानंतर लाटणारी पाहिजे तर हात पाहिजे तर हाताला हलवणारा मागं मन पाहिजे. मनाच्या मागं ती चपाती कशी लाटायची
ते पीठ केवढं घ्यायचं, केवढा तो घ्यायचा आणि तो कसं पळपूट धरायचं, म्हणजे चपाती केली कुणी? हे किती जण चपाती करायला लागल्यात. आणि आता चपाती झाल्यावर कुणी चपात्या केल्या? आमची पत्नी म्हणते आज 17 चपात्या केल्या. किती? मग आता चपाती करायला एवढे सगळे जण मदत करायला लागल्यात का एकट्यानं केली चपाती? बरं, हे सगळं केलं, हातानं केलं तर नुसता हात करतोय का हो? त्याच्या मागं मन पाहिजे, मनाच्या मागं बुद्धी पाहिजे, बुद्धीच्या मनाच्या ठिकाणी आणि प्राण पाहिजे हात हलवायला. आणि हे सगळे असून संत म्हणतात अरे बाबा हे सगळे जड मूड अचेतन आहेत, त्याच्या मागं जीवाची सत्ता पाहिजे. कुणाची? जीवाची. आणि जीवाची सत्ता, तर जीव तरी स्वतंत्र आहे का हो? नाही, जीव तरी कुठं स्वतंत्र आहे? जीवाला माग अधिष्ठान कूटस्थ चैतन्य पाहिजे. मग कूटस्थ चैतन्याच्या अस्तित्वावर तो जीव निर्माण होतोय अंतःकरणात. आणि त्या अंतःकरणामध्ये जीव निर्माण झाल्यानंतर म्हणजे जीव म्हणजे वेगळं नाही, ते चैतन्य अंतःकरणाची उपाधी नुसती घेतली आहे आणि त्या अंतःकरणाच्या उपाधीच्या एवढं जे चैतन्य आहे त्याला जीव म्हटले. जीव असं काही वेगळं नाही. त्या उपाधी अंतःकरणाला तेवढी उपाधी घेतली, तेवढ्या उपाधी जेवढं आहे ते चैतन्य, त्याला काय म्हटलंय? जीव. पण त्याच्यामध्ये काय आहे? अंतःकरणामध्ये अज्ञान आहे. काय आहे? त्यामुळे तो जीव स्वतःला कूटस्थ म्हणून किंवा ते चैतन्य म्हणून जाणत नाही. मी त्याच्यापासून भिन्न आहे, वेगळा आहे अशी भ्रांती निर्माण होते. म्हणजे त्या ठिकाणी जीव आणि ईश्वराची भ्रांती बाहेर होत नाही. आता आम्ही तिथंच आहे. अहो ते आम्ही जीव आहे असं म्हणत नाही. आता मी आता बोलायला लागलोय, मला आतमध्ये काय व्हायला लागले तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला असं वाटते काय बोलायला लागल्यात, पण मी आता जीव आहे का ईश्वर आहे का मी आबा देसाई होऊन बसलोय का मी आता तुम्ही होऊन बसलोय? किती अवघड आहे. आणि संत म्हणतात हे सगळं जे आहे हे सगळं विशेष आहे. काय आहे? विशेष आहे. आता आपल्या बघा जरा लक्ष द्या, टेन्शन नाही ना? अटेन्शन काय करायचं? अटेन्शन. आणि अटेन्शन द्यायला काय पाहिजे? तर फक्त तुमचं मन इकडं पाहिजे. काय पाहिजे? महाराज आम्हाला सांगतात जो ज्ञानी असतो ना, ज्ञानी त्याचा देह फिरत असतो. ज्ञानी माणसाचा काय फिरतो? बोला बोला जरा, काय फिरतो? देह. आणि अज्ञानी माणसाचं मन फिरते. काय फिरते? बघा तुम्ही, ज्ञानी माणसाचा देह फिरतो, मन फिरत नाही. अज्ञानी माणसाचं काय होतं? देह स्थिर असतो पण त्याचं मन फिरत असते. प्रमाण काय? आमचे महाराज शेजारी बसल्यात. देह तरी वरची लिकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे माणसीची, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू माझ्या ठाई. एकदा त्याची बुद्धी स्थिर झाली. आता आमची बुद्धी कुठे आहे? आमचे महाराज सांगतात बुद्धी म्हणजे हुंबऱ्यावर ठेवलेला दिवा आहे. आत बघते बाहेर बघते. आता आम्ही आत बघेनाच. लाईट मागणं यायला लागलाय, पण कुठनं लाईट यायला लागलाय ते लाईट घेते आणि बाहेरच बघते. हा जीव आहे ना. अहो हे बघा, हातात बॅटरी धरली, बॅटरीला काय हात दिसत नाही, पण बॅटरीला कुणीतरी धरणार आहे, त्याशिवाय बॅटरी अशी पुढे तसं हा जीव आहे ना, त्याला माग शिवानं धरलंय. आणि धरलंय तरी कसं? शिवच अज्ञानानं स्वतःला जीव समजायला लागलाय. धरायची बी काय भानगड नाही. स्वतःला विसरून तो काय झालाय? जीव समज. आणि जीव ही आम्ही स्वतःला समजत नाही. आता हे संदीपनं सांगितलं. आता काय सांगितलं? जीव, जीवाची भ्रांती. मग आम्ही दुसऱ्याकडे बघताना जीव म्हणून बघतोय का हो? मला बोलल्यावर राग येतोय, त्याला बोलू नये असं वाटतंय का हो? वाटते? उलट मला बोलायचं नाही, मी तुला बोलणार. शब्दाला हात नाहीत बाबानो, शब्दाला पाय नाहीत बाबानो, पण जर चांगले वापरले तर आनंद होतोय आणि चुकीचा वापरला तर त्या जीवाला त्रास होतो. असं कधी वाटते का हो माझ्या बोलण्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून?
जीव जीवाची भ्रांती बरोबर आहे, जीव जीव एकच आहे, कोण्याही जीवाचा न गडो मत्सर बरोबर आहे. पण माझ्या बोलण्यानं आज दिवसात किती जण दुखवले, हा दुःख किती जण सुखावले, कधी विचार केलाय? माझ्या बोलण्यानं आज 50 वर्षामध्ये किती जण सुखी झाले? काय झाल्यात काय? किती जण? आमचे महाराज बोलायला लागले की आम्हाला सुख होते, आनंद होते. संत बोलायला लागले आम्हाला सुख होते, नाही का? आपण घरात बोलायला लागल्यावर घरातल्यासनी सुख होतंय का? शेजारी गल्लीत बोलायला लागल्यावर आम्हाला शेजारच्यांना किंवा गल्लीतल्यांना सुख होतंय का? होते. म्हणून बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले म्हणे. कुठला विठ्ठल? कुठला? अहो अंतकरणातला विठ्ठल डोलायला पाहिजे हो. तो विठ्ठल कसा डोलेल? तो डोलणार नाही. तुमच्या अंतकरणामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान शब्द कानावर पडायला लागल्यानंतर डोलायला पाहिजे. हा हा, किती सुख, किती सुख. हरिहरांचे हितगुज म्हटले. किती सुख हे, किती सुख हे. हरिहरांचे हितगुज आहे. हे हितगुज आहे, जे हिताचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. काय हित आहे? जे अहितापासून काढती, हित देऊनी वाढविती. हित काय आहे? तर मी कोण आहे हे हित आहे. आमचे महाराज सांगतात, आपण म्हणतो पाप झालं, पुण्य झालं, पण खरं पाप काय माहिती आहे? स्वतःला देह समजणं हे पाप आहे. आता स्वतःला देह जो समजतो तो दुसऱ्यालाही देह समजतो, आणि स्वतःला जो देव समजतो तो सुद्धा इतरांना देव समजतो. आम्ही स्वतःला ज्या वेळेला काय समजतो? स्वतःबद्दलची समजूत आमची चुकीची आहे. आणि म्हणून असा हा जीव स्वतःच्या स्वहिताला, स्वतःच्या स्वरूपाला मुकलेला आहे, चुकलेला आहे, अज्ञानानं स्वतःला विसरलेला आहे. आणि मग मी देह म्हणून तो जीवन जगायला लागलाय. आणि ज्या वेळेला देह म्हणून आम्ही जीवन जगतो त्यावेळेला देहाचं जे काय आहे गुणधर्म ते म्हणजे मृत्यू. मृत्यू कुणामुळे आहे? मृत्यू देहामुळे नाही, स्वतःला देह समजणं, स्वतःला देह समजणं, ह्या समजण्यामध्ये आमचं मृत्यूचं भय आहे. देह मृत्यू देत नाही. मी स्वतःला देह समजणं, देह मी आहे असा अहंकार धारण करणं, मी देह आहे असा भाव आमच्या बुद्धीमध्ये ठेवणं, आणि त्याच्यामुळं या देहाचा जो धर्म आहे जन्म आणि मृत्यू तो माझा आहे अशा पद्धतीचं आमच्याकडे भ्रांती आहे. आणि म्हणून संत म्हणतात, ही जर तू भ्रांती घालवलीस, या देहाचं तू जर निरसन केलंस, या देहाचं निरसन करायचं आहे. कसं निरसन करायचं आहे? तर हे पंचमहाभूतांचं आहे. हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे काळा नळाचं हे काय आहे? हे भक्ष्य आहे. आणि मी कसा आहे? या देहापासून भिन्न आहे. देह हे काय? घर आहे. आणि या घरामध्ये राहणारा मी काय? या घराचा मालक आहे, नाही का? हे घर माझ्या सत्तेवर हे चालायला लागले, हे इंद्रिय माझ्या सत्तेवर कार्य करायला लागल्यात. अशा पद्धतीचं जर आम्ही जीवन जगलं तर मग या देहभ्रांतीपासून आणि कर्तृत्व भ्रांतीपासून, भोक्तृत्व भ्रांतीपासून आम्ही काय होणार आहे? त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि असं जर आम्ही सुटलो तर मग आम्ही स्वतःच्या काय स्वरूपाला प्राप्त होणार आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला दृष्टांत दिला की हा बल लागलेला आहे. आता तापतो की नाही तो बल? तापतो. तापल्यानंतर तुम्ही काय करता? काय करता? संध्याकाळी काय करतो आपण? हां, तर बघ लक्षात येतं आपल्याला, बाबा बल तापलाय आणि आता ह्याला काय करायला पाहिजे. तसं देवानं पण काय केलं माहिती आहे का? देवानं एक सिस्टीम केली. हे दिवसभर तापतंय का नाही? मग घरात आल्यावर पत्नीनं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? नंदुबाई आल्या होत्या आणि त्या असं करत होत्या आणि त्या असं म्हणायचं नाही, या हो कंटाळा असाल ना, पाणी घ्या. आमच्याकडे तर घरात असंच म्हणतात.
तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे तर घराला असंच म्हणतात. म्हणजे फरक पडला. ज्ञानेश्वरी वगैरे आता हे महाराजांचं ऐकून आहे का नाही, ते आता हे झालंय हो. मग ते विचारतात, त्यांच्या लक्षात यायला लागले हे बल तापलाय, बाहेर नाही तापले हो. घरात आल्यावर तुम्ही तापलेल्या माणसावर परत काय करायचं, घरात आल्यावर तापवायचं नाही त्याला, ते तडकते. मग घरात आल्यावर त्याला शांत करायचं. मग काय तुम्हाला सांगायचं असलं साडी पाहिजे, दागिना पाहिजे, ते नंतर. मग हे दिवसभर तापते आणि तापल्यानंतर प्रकृतीनं अशी एक व्यवस्था केली. काय व्यवस्था केली? ऑटोमॅटिक संध्याकाळी शांत होण्यासाठी ती झोपते. त्याला काय करायला लागत नाही, ऑटोमॅटिक झोपते. म्हणजे हा बल काय झाला, हे जागृत अवस्थेत होता, आता दुसरी अवस्था सुरू झाली. काय झाली? कुठली अवस्था? स्वप्न अवस्था झाली. मग स्वप्नात काय दिसतंय त्याला? हे दिवसभर जे आम्ही केलंय की नाही ते स्वप्नात दिसते. आता मी तुम्हाला एक विचारायचं आहे, जरा लक्ष आहे ना? हा, विचारायचं. स्वप्न बघणारा म्हणजे स्वप्नातलं चित्र बघणारा, त्या चित्रापासून वेगळा असतोय का चित्र झालेलं असते हो? काय झालेलं असते म्हणजे बरं जाऊ दे, दुसरं सांगतो. धुरंधर बघणारा त्या पडद्यापासून चित्रापासून वेगळा असतोय का ते झालेला असतोय? वेगळा असतोय, पण वेगळा आहे हे त्याला भान नसते. पिक्चर बघणारा स्वतःला विसरून पिक्चरच झालेला असतोय, त्याशिवाय पिक्चर लक्षात येत नाही. तसं स्वप्नात जे सगळं झालंय ते आम्ही स्वतःला विसरून आम्ही ते पिक्चरच झालेलं असतोय सगळं. पण आम्ही झालोय का हो पिक्चर? नाही. पण 3 तास ते झालेलं असते. अक्षय खन्ना आणि तो दुसरा कोण दुसरा कोण होतो? बोला की, तरुण माणसं कोण आहेत? त्याचं नाव काय रे? रणवीर सिंग. हा, रणवीर सिंग. ते कोण झालेलं असते? अहो ते माझं ज्ञान झालेलं असते. ते रणवीर सिंग बी ते, ती नटी बी तेच, आणि तो अक्षय खन्ना बी तेच, आणि तो काय त्याचं नाव डकेत बी तोच, सगळं तेच झाला. आणि आता मी बोललो का नाही तर ते आपल्या अंतकरणात मन तसं तसं होतंय. आणि आता गेलं ते अक्षय बी गेला, ते रणवीर बी गेला. मग हे चित्र कोण झालं? अहो ते मनच होतंय. तसं स्वप्नात आहे ना, आम्ही काय काय होतोय, रेल्वे होतोय, विमान होतंय, अहो पटन कोडोली होतोय. पण असं कधी झालंय का हो? स्वप्नात मी पांडुरंग झालोय नाही? बरं, स्वप्नात बिरदेव महाराज झाल्यात. बस, स्वप्नामध्ये मी तुकाराम महाराज झालोय, स्वप्नात मी जनाबाई झालीये, स्वप्नामध्ये मी बहिणाबाई झालीये, स्वप्नामध्ये आणखी मी ज्ञानेश्वर महाराज झालोय. असं कधी होते का हो? कदम महाराज असं आपण कधी असं तुकाराम महाराजांसारखं असं ते हे राखण करत बसलोय, पुढं पिकाचा मळा आहे आणि वृक्षवली हा मास वगैरे, असं आम्हाला स्वप्नात येत नाही काय? काय येत नाही माहिती आहे का? अहो दिवसभर आम्हाला तुकाराम महाराज माहीतच नसतात. हे फक्त कीर्तनातच तुकाराम महाराज येतात. आणि घरी जाताना म्हणजे आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जायना. अहो बघा की, कीर्तनाला आला लक्ष चप्पलवर असते, आणि चप्पल गेलं तर काय राव, का डॉक्टरकडे गेलो राव, काय गेलं? अहो 9 वर चप्पल गेलं. मग आता हे जर ते ज्ञान कुठं गेलं? चप्पलीत. आणि चप्पल गेल्यावर ते जीव आहे का शिव आहे का देह आहे का चप्पलच आहे? घरात गेल्यावर चप्पल येते स्वप्नात. अहो येतंय, बघा, करून बघा तुम्ही. गेलं तर काय होतंय बघा नुसतं. म्हणजे आम्ही हे म्हणतोय सगळं हे खोटं आहे. अहो खोटं आहे, पण ते स्वप्नात येतंय ना सगळं. मग ते आमचे भाऊसाहेब पाटील महाराज सांगायचे, घर जळलं स्वप्नात आणि बायको गेली दुसऱ्या दिवशी महाराजांच्याकडे. काय झालं? अहो घर जळलं, आता काय करायचं? म्हणजे कधी जळलं? झोपल्यावर म्हटले घर जळलं. मग असं कर म्हटली, ही कणसं घे आणि जळलं दुसऱ्या दिवशी तर भाजून तेवढी आण. आता खरं सांगा, आता तिथं हाय का ते जळलंय काय? नाही. पण आम्ही दिवसभर हे आता जे काय आहे हे सगळं आमचं नाहीसं व्हायला लागलंय. माझं आता कसं होणार? म्हणून हे सगळं खोटं घेऊन दिवसभर आमची बुद्धी या खोट्या संसाराबरोबर आमचं सगळं काय व्हायला लागले, जीवन जाईल. आणि खरं सांगा, हे जळायला लागले की नाही? हे मी आपल्या गमतीने सांगतोय हो. 100 तोट्याची माळ. किती तोट्याची?
पूर्वी 100 तोट्याची हो, नंतर 1000ची निघाली. 1000ची त्यावेळेला पूर्वी असेल सत्य लोकात, पण आता 100 तोट्याची आहे. मग आता आमची 53 तोटे उडल्यात. किती उडल्यात? मग फायदा किती झाला? तोटाच झाला की सगळा. फायदा कधी भगवंताचं चिंतन झालं असेल तेवढाच फायदा. मग आता किती राहिले? 53 म्हणल्यावर 100 47. किती राहिले? 47. बर ठीक आहे, 47. मग त्यातले फुसके किती जाणार? किती जाणार? कुणाला माहित फुसके किती जाणार? आता ही बुद्धी आहे तोपर्यंत चालणार, आणि बुद्धी जर मध्ये भ्रष्ट झाली तर मग काय होणार? बाकीचं राहिलेलं सगळं फुसकच की, आणि मागं गेलेलं बी फुसकच. अहो फुसका घालवू नका, त्याला तोटा म्हणतात. त्यो संत म्हणतात तोटा उडवा आणि रामनामाचा फायदा करून घ्या. आणि आम्ही काय म्हणतोय? तोटा वाजला म्हणलं. अरे काय तोटा वाजला? अरे जे वाजायला नाही पाहिजे ते वाजायला लागले, म्हणजे देह वाजायला लागलाय. संत म्हणतात देव वाजायला पाहिजे. काय वाजायला पाहिजे? बुद्धीमध्ये देव, मी देव आहे, मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे, मी ज्ञानरूप आहे, मी ईश्वर स्वरूप आहे, असं वाजायला पाहिजे आतमध्ये. कुठं वाजतंय काय? ते बाहेर देहच कीर्तन उभं राहील तर आम्ही देहच होऊन उभा राहत. व्यवहार करताना देहच बसतोय, देह पण नाही. हे आबा देसाई सोडतच नाही. हे आबा देसाई हाय कुठे? ह्यात मला काय कळालेलंच नाही अजून. महाराजांना मी सकाळी विचारलं, महाराज हे आबा देसाई कुठं आहे हो? नाही कशाला म्हणायचे? हाताला आबा देसाई म्हणायचं का पायाला म्हणायचं का डोळ्याला म्हणायचं? आबा देसाई म्हणायचं कशाला? अहो ह्यात आबा देसाई नाही हो, साप नाही हो, साप नाही. नाही, पण ह्यो जसा नसलेला साप निर्माण झालाय तसा नसलेला आबा देसाई निर्माण झालाय. काय झालं? नसलेला. कसा? अज्ञानानं. मग ते आमचे महाराज सांगतात, मदालसा सगळ्या मुलांना सांगत होती, तू ब्रह्म आहेस, तू ज्ञानरूप आहेस. आमची मदालसा म्हणजे बुद्धीवर का, आणि ती बुद्धी तिनं सांगायला पाहिजे, ती तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू प्राण नाहीस, तू हे घर नाहीस, तू ही शेतीवाडी नाहीस, तू पै पाहुणे नाहीस, तू या सगळ्यांना जाणणार आहेस. हे सगळ्यांना समजतंय कुणाला? काय याला समजतंय का? नाही, तुम्हाला समजतंय हो. तो आतला जो मी आहे ना त्याला सगळं समजतंय. आणि म्हणून असा हा बल आहे, आणि हा बल दिवसभर कार्य करायला लागलाय, सगळं खरं म्हणून जगायला लागलाय, मी करायला लागलाय, माझं माझं करायला लागलाय. हे मी आणि माझं हे जागृतीमध्ये व्हायला लागलंय. आणि स्वप्नामध्ये संत म्हणतात, कुठलं स्वप्न? कर्तृत्व भोक्तृत्व, ह्याला स्वप्न म्हणलंय त्यांनी. हे सगळं सत्य आहे ह्याला स्वप्न म्हटलंय त्यांनी. मी देह नसताना मी देह आहे असं अंतकरणामध्ये भावना ठेवून जगणं ह्याला स्वप्न म्हटलंय त्यांनी. मी ब्रह्म असताना हा देहंकार होऊन बसलोय त्याला स्वप्न म्हटलंय त्यांनी. आणि ह्या स्वप्नाला आणि ह्या जागृतीला हे कारण काय आहे? जसं तिथनं उठल्यानंतर स्वप्न खरं आहे का हो? नाही. तसं पण ते निद्रेत गेल्यानंतर स्वप्न आणि स्वप्न परिणाम व्हायला लागतात. तसं खरी निद्रा कुठली आहे? तर मी स्वतःला जाणत नाही, हीच निद्रा आहे. त्यालाच कारण शरीर म्हणतात, त्यालाच अज्ञान म्हणतात, त्यालाच अविद्या म्हणतात, त्यालाच तिसरा देह म्हणतात. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या अवस्था आहेत. त्यालाच काय म्हटलंय त्यांनी? स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. पण ऐका जरा, शेवटचा आहे. आता रात्री आता बल गेला, हे सगळं बाहेरचं बंद झालं, स्वप्नही बंद झालं. काय झालं? आता स्वप्न बंद झालं, बाहेरचंही बंद झालं. मग तुम्ही हाय का नाही? काय? अहो काल झोपला होता ना, मग काल झोपल्यावर बाहेरचं बंद झालं होतं की नाही? जागृती बंद झाली की नाही? स्वप्न बंद झालं की नाही? मग तुम्ही हाय का नाही? मग आता जागृती आणि स्वप्न नसताना तुम्ही कोण आहे हो? हाय तर म्हणताय, बरोबर आहे, पण नक्की तुम्ही कोण आहे? आता विचार करा. तुम्ही जागृतीत नाही, स्वप्नात नाही, आणि गाढ झोपला होता,
है ना. आता गाढ झोपलेला माणूस जो आहे तो सकाळी उठून सांगितला मी गाढ झोपलो होतो, सांगितला. मग हे झोपलेल्या माणसानं सांगितलं का जागा असलेल्या कुणीतरी सांगितलं? काय अवघडच आहे बुवा. अहो झोपलेला माणूस कसा सांगेल? तिथं कोणतरी हाय तो सांगतोय तू सुखानं झोपला होतास. तिथं काहीतरी आनंदाची अनुभूती आहे की नाही? मी आनंदानं झोपलो होतो हे कोणतरी तिथं त्याला जाणणार आहे, तो समजून घेणार आहे, त्याचा अनुभवी आहे. आणि त्याला संत म्हणतात त्या ठिकाणी तुरीय अवस्था आहे, त्या ठिकाणी ते चैतन्य आहे, त्या ठिकाणी तो महाकारण देह आहे. आणि त्या महाकारण देहामध्ये आमचं जे ज्ञान आहे या तिन्ही अवस्थांना जाणणारं ज्ञान, या तिन्ही अवस्थांना प्रकाशकान करणारं ज्ञान, त्याला संत म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुरीय प्रत्यगात्मा. काय म्हटलंय त्यांनी? महाप्रत्यगात्मा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे, जागृती स्वप्न सुषुप्तीचं प्रकाशमान करणार आहे. आणि तो ह्या तिन्ही अवस्था जरी गेल्या तरी तो मात्र हाय. आता तोच आहे की नाही, इकडं आला की नाही की स्वतःला विसरतोय. गंमत काय होतीये, त्यातनं ते अज्ञान आहे, अज्ञानातनं इकडे जागृतीत आला की परत ह्या स्वप्न भास निर्माण व्हायला लागते. मी आणि माझं बघा, आता मी आणि माझा आहे, झोपलं का नाही जाते, सकाळी उठलं की हानी येते. का तर झोपताना हे सूक्ष्म देहामध्ये हे सगळे अज्ञानाचे संस्कार आम्ही ठेवून झोपते आणि सकाळी उठल्याबरोबर ते आम्ही घेऊनच उठते. आणि संत काय करतात? जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या बुद्धीच्या अवस्था आहेत, ह्या अज्ञानाच्या अवस्था आहेत. आणि त्या अज्ञानाच्या अवस्था ते संत हळूहळू या तीन देहाचं निरसन करतात आणि या सगळ्यांना जाणणारा तू आहेस अशा पद्धतीचं ज्ञान करून देतात. आणि म्हणून संत म्हणतात, म्हणून ही साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी ये पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणून साधकाला काय व्हायचं? हे चौथी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तिन्ही अवस्थांचा निराश होतो, नाश होतो. पण ह्या चौथ्या अवस्थेचा नाश होत नाही. हा बल जातो, गरम होतो, परत जातो, पण लाईट जात नाही. सकाळी बल लागतो, लाईट मात्र अखंड असतो. तशात ह्याच्यातला जो लाईट आहे त्यालाच पांडुरंग म्हणतात, त्यालाच दत्त म्हणतात, त्यालाच शिव म्हणतात, त्याला तुम्ही काय बिरदेव म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा, पण तो जे आहे ते चैतन्य तत्व आहे, ते अखंड आहे. अशा पद्धतीचा एक दृढ विश्वास, अशा पद्धतीची एक अनुभूती जर आपल्याला आली तर मग या देहाची भीती नाही. त्यावेळेला गाणं म्हणायला मरकड सरांना आवडते, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदाने नाचू गाऊ, टाळ मृदंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. किती सुंदर आहे, म्हणाय सुंदर आहे, पण जगाय अवघड आहे. आणि म्हणून जगायचा प्रयत्न करूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो, वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की